तुळजापूर येथील आई तुळजाभवानी मंदिरातील श्री मार्कंडेय मंदिराच्या पुनर्विकासासाठी पद्मशाली पश्चिम महाराष्ट्र संघमने पुढाकार घेत निवेदन दिलं। तुळजापूरच्या आई तुळजाभवानी मंदिरातील श्री मार्कंडेय मंदिराच्या पुनर्विकासासाठी तसेच मंदिराचा नामफलक व लाईव्ह स्क्रीन लावण्यासाठी अखिल भारतीय पद्मशाली पश्चिम महाराष्ट्र संघमच्या वतीने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या तहसीलदार तथा व्यवस्थापक माया अशोक माने यांना निवेदन देण्यात आले आहे। महर्षी मार्कंडेय हे पद्मशाली समाजाचे प्रमुख ऋषी व आराध्य प्रेरणास्थान आहेत। आई तुळजाभवानी मातेच्या पावन मंदिर परिसरात असलेल्या श्री मार्कंडेय मंदिराचा योग्य तो विकास व्हावा, त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी आणि महर्षी मार्कंडेयांचे महात्म्य, कार्य व इतिहास देशभरातून येणाऱ्या भाविकांना समजावे, हा या मागील उद्देश असणार आहे। यावेळी मंदिराचा पुनर्विकास, नामफलक, महर्षी मार्कंडेयांचे महात्म्य व मंदिराचा इतिहास दर्शविणारी माहिती स्क्रीन तसेच लाईव्ह दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली। माया माने यांनी मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मंदिराच्या पुनर्विकासासाठी तसेच माहिती स्क्रीन व लाईव्ह दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आश्वासन दिले। या प्रसंगी अखिल भारतीय पद्मशाली संघम पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, उपाध्यक्ष यल्लादास गड्डम, प्रधान सचिव वासुदेव इप्पलपल्ली, उपाध्यक्ष राज महेंद्र कमटम, सहप्रसिद्धी प्रमुख सूर्यकांत जिंदम, नरसिंग कोटा, सुनील परचांडे आदी पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते। महर्षी मार्कंडेयांचे महात्म्य आणि पद्मशाली समाजाचा गौरवशाली वारसा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न असणार आहे।